भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमान दिलाच माने. मी माझ्या कर्मांनी चुकलो, याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळले. असे मी सत्य वचन देतो, याला जीवनात कधी विसरणार नाही. मला संचालक दादांनी मार्गात येण्याचे कारण विचारले आहे. मी आपल्या शब्दात तुम्हाला सांगू इच्छितो. माझे मार्गात येण्याचे कारण म्हणजे मला दारूचा व्यसन खूप होता आणि त्या व्यसनामध्ये माझ्या घरी परिवारामध्ये झगडे वगैरे हे ते सुरू होते. आणि माझी 4 वर्षाची मुलगी होती. ती मुलगी म्हणजे 4 वर्षाची होती. तिला काही समजत नव्हता तेवढा, पण ते मला आल्याबरोबर घाबरायची. नंतर मी असा विचार केला का आपण का असा केला, का आपण या मुलीला जन्माला आणला ना आपण हिला एवढं दुःख देत आहोत. मी दर दिवशी रात्री 12 वाजता सेकंड करून आल्यावर कंपनीतून सुटलो का पहिले दारू, गेटच्या बाहेर दारू, घरी आलो पार्सल घेऊन यायचा. पार्सल घेऊन आलो तर रात्री मुलगी झोपली असायची, ते बेडवर तिचा चेहरा, हसता चेहरा असा दर दिवशी विचारायचा. पण का दारू, शेवटी सकाळ झाली दारू, संध्याकाळ झाली दारू, ड्युटी सुटली दारू दारू. दारूच्या पायी त्रस्त झालो मी. आणि एक दिवशी असा खूप दारू पिलो मी खूप. आणि दुसऱ्या दिवशी झोपून उठल्यावर म्हटलं बाया प्रीती, मिसेसला, प्रीती मला आता मार्गात जायचं आहे. आणि मी सकाळी उठल्याबरोबर बोललो. तिला विश्वास नाही वाटला, खरंच हा माणूस मार्गात जाऊ शकते. कारण की हा सकाळी 4 वाजले उठले तर दारू, गेट खोलून दारू प्यायला जात होते, सकाळ संध्याकाळ दारू, एवढा व्यसन होता माझा. पण ती विश्वास नाही केला तिनं. पण शेवटी मग मी म्हणलो घराजवळच जगनाळे मामीजी राहतात, म्हणलो त्यांना विचारून बघ. ठीक आहे म्हणलं. त्यांना विचारला. मग तेवढ्यात ते कोपरे काकाजी होते, तरवरे काकाजी घरी नवे हवन कार्याचे श्रमदान चालू होते. तेवढं ते कोपरे काकाजी पण जगनाळे मामीजी घरी आले. आणि मग मामीजी बोलले काय जवायले म्हणतात आपल्याला मार्गात यायचं आहे. कोपरे काकाजीला माहीत होता हा माणूस एवढा अंगातून वास येते, हा माणूस कसा सुधारणार. तो पण म्हणला बेटा तू आला मार्गात ठीक आहे, पण तू सकाळ संध्याकाळ तुला विनंती प्रार्थना करा लागेल. ठीक आहे म्हणलो काकाजी, मी विनंती प्रार्थना करीन. मग त्यांना सगळा समजून सांगितला. आणि 15 दिवस असे साधे म्हणजे विनंती प्रार्थना सकाळ संध्याकाळ सांगितलं बोलायला करायला आम्ही केला. मग 15 दिवसापर्यंत बरा वाटला थोडा. मग परत 15 दिवस अजून त्याच्याकडे गेला. काकाजी आता झाले म्हणला 15 दिवस. तो ठीक आहे म्हणते, अजून तुम्ही 15 दिवस घ्या. मग 15 दिवस तसंच ठेवला सुरू विनंती प्रार्थना. सगळा आराम झाला व्यवस्थित. मग परत काकाजीकडे गेला. काकाजी म्हणला आता बरा वाटते. मग त्यांना म्हणला ठीक आहे. मग त्यांना 1-2 आपले बालसेवक आहेत त्यांच्यासोबत मला भूते काकाजीच्या इथं पाठवलं. भूते काकाजीनं मग आमचे साधे कार्य दिला साफसफाईचे 3 दिवसाचे. नंतर मग 7 दिवसाचे कार्य दिला. तेव्हापासून मग सगळा परिवार व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी. आणि मग मी तर